तर हाय हॅलो नमस्कार. तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलेलाच असेल, मिनी ब्लॉग. तर आता तुम्हाला माहिती आहे की मी त्या मोठ्या जहाजामध्ये आमची जी राईड होती ती आमची संपली आणि आम्ही उतरून आमच्या रूमवर निघालेलो आहोत. तर असं खूप साऱ्या जहाज एका टायमिंगला सुटल्या होत्या. तर एवढी गर्दी म्हणजे एवढी गर्दी, खूप खूप सारी गर्दी आणि एवढं लायटिंग एवढं छान वाटत होतं. संध्याकाळी हे 12:30 वाजले होते, 12:30-1 वाजला होता आणि तेव्हा आमची राईड संपली. आणि राईड संपली, मला बोलता नाही गेले थंडीने. आणि राईड संपली आणि सगळे म्हणले की आता आपण बीचवर आणखीन एकदा जाऊया, खूप छान नजारा ह्या टायमिंगला असतो. जे पहिल्यांदा आले होते ते. तर आम्हाला जायची इच्छा नसल्यास आम्ही गेलो, कारण चला म्हटलं तर एकदाच आपण आलो गोव्याला तरी करूया एन्जॉय, म्हणून आम्ही आलो. आणि बघतो तर काय एवढं सुंदर आम्हाला असं वाटलं होतं पहिले की भीती वाटन, कोण नसन समुद्राच्या किनारे, संध्याकाळचं कोण असतं तसं. आणि आम्ही 2 वाजता त्याच्या म्हणजे किनारी, समुद्राच्या किनारी आणि बीचवर पोहोचलो. बापरे, हे टायमिंग 2 वाजलेले संध्याकाळचे आणि इथं एवढं मस्त मस्त वाटत होतं की खूप छान असे मगर वगैरे माणसांनी बनवून ठेवले होते. आणि हे बघा, हे दृश्य आहे बीचवरचं संध्याकाळी 2 वाजताचं. आणि आपण कधी सध्या मला वाटत नाही की म्हणजे माझ्यासारखी एक गृहिणी की एवढ्या संध्याकाळचं आम्ही कधी बीचवर गेलो होतो आणि असं बघितलंय, अजिबात नाही. आणि मी पहिल्यांदाच गेले, त्यामुळे आम्हाला ज्या आम्ही सगळ्या 21-22 जणी लेडीज होत्या त्यांना सगळ्यांना खूप, त्यातल्या काही जणी होत्या की पहिल्या गोव्याला जाऊन आले, त्यांना माहिती होतं, पण आम्ही नव्हतो गेलो त्यामुळे आम्हाला माहित नव्हतं. आणि एवढं बघून, हे एवढं सुंदर दृश्य बघून एवढं सुंदर वाटत होतं, एवढं छान वाटत होतं, बास शब्द नाही मला बोलायला काय, एवढं भारी वाटत होतं मला. आणि 2 वाजले तरी पण माणसांना काय कळत नाही, आतमध्ये बीच पाण्यात जात होते, छोट्या छोट्या मुलांना सुद्धा घेऊन जात होते. तरी मला वाटत होतं की बाई ह्यांना म्हणावं की बाबा कशाला पाण्यात जाता एवढ्याला छोट्या छोट्या मुलांना घेऊन. तरी सध्या ते 2 वाजता संध्याकाळच्या त्या बघा लाटा देत तेवढ्या, आणि तरी पण तर पाण्यात जाऊन थांबले होते. आणि म्हटलं चला आपण एवढं मोठं असून सध्या लांब थांबले. माझ्या सगळ्या मैत्रिणी, म्हणजे काही मैत्रिणी जागेवर थकून बसले होते आणि काही जणी इकडं तिकडं फिरत त्या, फोटो व्हिडिओ असं सगळं व्हिडिओ वगैरे काढणं चालू होतं, त्यांचं फिरणं चालू होतं. आणि काही मैत्रिणी माझ्या एका ठिकाणी बसलो होतं आणि त्यांच्यापाशीच मी पण बसले होते. पण म्हटलं चला एवढी छोटी छोटी मुलं तिकडं कडायला गेले तर आपण थोडंसं बघूया, कारण आपण तरी कधी येणार आहे बघायला, आलोयच आहे तर बघून घेऊया, एन्जॉय करून घेऊया. नंतर कधी माहीत नाही येणं होईन किंवा नाही येईन किंवा नाही. पण संध्याकाळी 2 वाजताच्या संध्याकाळच्या लाट आहे, त्यांनी बघा किती सुंदर दिसत, खूप खूप सुंदर दिसत. मी तिचं व्हिडिओ बनवला होता, माझा वॉईस टाकला होता, पण माझा वॉईस येत नव्हता, कारण लाटांचा पण एवढा आवाज होता आणि लोकांचा पण एवढा गोंधळ, एवढं म्हणजे एवढी आवाज होता लोकांचा की माझा आवाज इना गेला होता, त्याच्यामुळं मी माझा वॉईस टाकली आता. आणि एवढं सुंदर वाटत होतं, एवढी सुंदर लाईटिंग, एवढ्या मोठ्या छान संध्याकाळच्या लाटा, बापरे खूप सुंदर लाटा येतात त्या. आणि माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही काही ठिकाणी एका ठिकाणी बसलो होतो आणि बाकीच्या सगळ्या फोटो व्हिडिओ हे काढण्यात तिकडे व्यस्त होते. आणि खूप सुंदर, सगळ्याला खूप छान वाटत होतं. माझ्याकडे तर काही शब्दच नव्हते, कारण मला पण खूप सुंदर वाटत होतं, खूप छान. कारण आपण पहिल्यांदाच काहीतरी असं बघितलं तर आपल्याला छानच वाटतं आणि आपण पहिल्यांदा तो अनुभव घेत असताना सगळ्यांना छान वाटतं. दुसऱ्या वेळेस गेलं तेवढं छान नाही वाटणार, पण पहिल्यांदा गेलं सगळ्याला छान वाटत असं जो की तो अनुभव. आणि याला हटा बघा तुम्ही, इतक्या सुंदर दिसत होत्या संध्याकाळचं, खूप म्हणजे मोबाईलमध्ये थोडं तर म्हणजे आपण बघितलं थोडं वेगळं वाटतं, पण ज्यावेळेस आपण तिथंच उभारलेलं असतो त्या पाण्यामध्ये आणि त्याला हटा आपल्याशा येऊन टच करते, पाणी येऊन करते, तेवढं एवढं सुंदर वाटत होतं, खूप सुंदर वाटतं. आणि एवढं छान चमकत होतं, लायटिंगने खूप छान चमकत होतं. त्या पाण्याच्या लाटा पण अशा कलरिंग दिसायच्या, त्या इकडल्या लाईटीच्या उजेड त्या लाटांवर पडायचं, त्यामुळे एवढं सुंदर दिसायचं, खूप सुंदर दिसायचं. काय लोक तर आता सध्या त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणू पोहत होते किंवा बसून बुडत होते किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला, असं तो इथं बघा दिसते तुम्हाला एक लेडीज आहे ती, आणि ती पाण्यामध्ये आणखीन पण बसून एन्जॉय करते. बापरे, संध्याकाळच्या 2 वाजता संध्याकाळच्या बघा. आम्ही तर साईडला बसून म्हणजे साईडलाच थांबलो होतो, म्हणजे आता काही भिजायचं नाही किंवा पाण्यात जायचं नाही बाबा, कारण असं नाही की थंडी वाजत तिथं, अजिबात थंडी वाजत नव्हती तिथं, अजिबात थंडी वाजत नव्हती, गरम होतं तिथं. पण नाही भिजलो आम्ही, संध्याकाळच्या एवढं टायमिंग आहे का म्हटलं भिजायचं म्हणून कोणी नाही. आणि असं करून आम्ही म्हटलं चला आता खूप झालं, सगळे दमले होते, आपण जाऊया म्हटलं आपल्या रूमवर. आणि आम्ही निघालो आमच्या रूमवर जायला. तर आमच्या आजची कशी वाटली तुम्हाला दिवस तर कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय बाय.